आदरणीय गुरुवर्य वाणी सर, भोसले सर, चित्ते सर, कुंभार सर, त्याचप्रमाणे शिल्पी सर आणि कांबळे सर आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणी सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. खूप आनंद होत आहे आणि सगळे फार गेट टुगेदर झाले, पण सगळे त्या एका वेळेला एकत्र आले नव्हते. आज सगळे एकत्र आलेले आहेत. तुम्ही सुद्धा बऱ्याच वर्षांनी एकत्र आलेले आहेत. खूप आनंद होत आहे की तुमचं जे प्रेम आहे ते प्रेम फक्त कुठल्याही वयाचं असते. म्हणजे मुलग्यांच्या विद्यार्थ्यांची एक खासियत आहे की त्यांचा शिक्षकाबद्दल असणारा जो आदर आहे, प्रेम आहे, ते प्रेम आदर अजूनही आम्हाला कुठे मिळत नाही. म्हणजे आम्ही कुठल्याही शाळेत जरी गोसरसारख्या शाळेमध्ये असलो, पण तुम्ही कुठेही जरी असला गोसरमध्ये आणि ज्यावेळेला आम्हाला भेटता, आम्हाला हाक मारता, त्यावेळेला आम्हाला खूप आनंद होतो. आणि तो आनंद अगदी विपरीत होतो, कारण त्या दिवसाला असं वाटतं की खूप काहीतरी आपण मिळवलेलं आहे. बरेचसे चेहरे जे आहेत ते चटकन लक्षात येत नाहीत, नावाने तर बिलकुल लक्षात येणार नाही. फक्त थोडे बहुत जे आहेत ते लक्षात येतात, बाकी इतर लक्षात येत नाहीत. कारण बरेचसे असे ज्येष्ठ झालेले दिसत आहेत. तर या कार्यक्रमानिमित्त मी फक्त तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की आपण जीवन जगत असताना सगळ्यात जास्त वापर आपण विज्ञान, तंत्रज्ञान आणि आयुष्य जगत असताना गणिताचा वापर सगळ्यात महत्वाचा आहे. ज्याला गणिताचा वापर जीवनात करता आला तोच जीवनामध्ये यशस्वी होईल असतो. गणित म्हणजे बुद्धिमत्तेचा विषय असल्यामुळे आणि आपण बुद्धिमत्तेचा जास्त वापर करायला काही पाहत नाही. त्यामुळे मग आपल्याला गणिताची आवड नसते. परंतु प्रत्यक्ष जीवन जगत असताना तुम्ही विज्ञानाचा वापर करून आपलं आरोग्य कसं चांगलं राखता येईल याचा नेहमी विचार करणं आवश्यक आहे. 62 माझं एज आहे, होईल आता सप्टेंबरमध्ये. तर आता सुद्धा मी जवळजवळ 12 किलोमीटर दररोज पायी चालतो. सकाळी 6 कंपल्सरी, पाऊस असू द्या, उन्हाळा असू द्या, उन्हाळा असू द्या. तू आलीच नाही ना. आम्ही अमरनाथ यात्रेला गेलो होतो. प्रशांत बरोबरची टूर होती. तर त्याला दोघीकडून 16 किलोमीटर डोंगर चढत आणि 2 वर्षापूर्वी आम्ही गेलो होतो. दोघांकडून पायी जाऊन येऊन त्या टूर मध्ये मी एकटाच होतो. उत्तम आरोग्य आणि व्यवहार करताना गणिताचा अचूकपणे वापर करणं, कोणत्या ठिकाणी कसा खर्च करायचा, नको त्या ठिकाणचा खर्च जर तुम्हाला टाळता आला तरच तुमचं जीवन भविष्य काळात यशस्वी होणार आहे. तर हेच मी तुम्हाला आजच्या कार्यक्रमानिमित्त सांगण्यासाठी भरपूर असतं, परंतु वेळ आपल्याकडे कमी आहे. तर मी एवढं धन्यवाद. आयुष्यात मला व्यक्तिगत खूप मान सन्मान मिळाले की त्याचं वर्णन करता येणार नाही. आणि आम्ही दिलेल्या संधींमुळे आमचे हे सहकारी देखील खूप मोठे झाले. सगळ्यांचं कुटुंब सुखी आहे. आमच्या हा आनंदाचा एक ठेवा आहे की माझ्या टीम मधला कुणीही असा दुःखी, गणितगात्र किंवा खूप फ्रस्ट्रेट आहे असं नाहीये. आणि मगाशी शिल्पी सरांनी जे म्हटलं ते आरोग्य ही संपत्ती, शरीर कोट्यावधी रुपये किंमत देऊनही बाजारामध्ये मिळत नाही. आता आयुष्याच्या उत्तरायुष्यानंतरचा उत्तर अर्ध आमचा चालू झाला आहे. आता 78 चालू आहे आणि तर उतार येतात. आता मगाशी म्हटलं की 1-2 वर्षापूर्वी मोठा आजार झाला, वाचलो तेव्हा. आता हे डोळ्याचं ऑपरेशन आहे. पण यातूनही आमची जे मनोबल आहे ते तुम्हा लोकांच्या प्रेमामुळे आहे. मुरब्यामध्ये आलो
तर तुमचे आई बाबा, आजी आजोबा या सगळ्यांना आमचा जुना ऋणानुबंध आहे. आणि त्यामुळे आता मी तर येत नाही काही, पण आमचे भोसले सर जिथे जिथे त्यांना शक्य आहे तिथे सर्वांच्या भेटी घेऊन येतात. आयुष्य आणि हार्दिक शुभ इच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. आज सुद्धा कुंभारसाठी पावलेला ते बघून जळून दिसून बसायला जागा नाही तर धावून पाहिलं. हे जी सवय आहे कुठेतरी एका मुलाला सांगितली, ही शिस्त खरोखर आज बऱ्याच ठिकाणी आपल्याला अनुभवली. आणि हे जे प्रेम आहे ते फार थोड्या ठिकाणी मी अनेक ठिकाणी बोललो, पण आजही शिक्षक दिसल्यानंतर मुलं फारशी प्रेमाने त्याच्यावर बघतच नाही. पण आमच्याकडे रस्त्यात दुकान परवा याची बहीण भेटली, त्या रस्त्यात पाया पडली. म्हणजे हा पाया पडणं हा हे महत्वाचा नाही, हा जो आदर आहे हा या मातीमध्ये, कारण ही देवभूमी आहे, ही संस्काराची भूमी आहे. आणि हे संस्कार आम्ही तुमच्यावर खरोखर चांगल्या पद्धतीने केले म्हणून तुम्ही आम्ही मला ओळखता. आता मी जास्त वेळ घेणार नाही, कारण इकडे पाहिलं बराचसा वेळ चालला अजून अतिरथी महाराजी बोलणार आहे. गेट टुगेदरने एकत्र आले, एकमेक आलिंगन निघाले, खूप वर्षांनी पुन्हा भेटले, आठवणीने सगळे घेवरले, आठवणीने सगळे घेवरले. कोणी खेळा मध्ये समगला, अभ्यासी मागे पुढे सरकला. तुम्ही खादीमधील चिखल उचलला, पण जिद्दीने यशस्वी झाला. आज तुम्हाकडे जेव्हा पाहतो मागे वळून विचार करतो, कोण होतास तू, काय झालास तू, यशस्वी सुखी जीवन जगलास तू. सगळे विषय विसरले, पण शिकवणारे लक्षात राहिले. शिक्षक वृंदांनी सुसंस्कार केले, विद्यार्थी भूगोलाच्या छड्या नाही विसरले. आज तुमच्याकडे पाहताना मूळ येतो भरून, लक्षात आले आमच्या विद्यार्थी ओळखीतून. सुखी संसाराचा ओढताना गाडा, सर्व गुरुजनांबद्दल असो या तुमचा ओढा. शरीर संवर्धनासाठी व्यायाम करा, योग अभ्यासाची तास करा, प्राणायामचा सदा सराव करा, सात्विक आहार सेवन करा. सर्वांनाच सुख समृद्धी लाभो, भावी जीवन आनंदी हो, मुलाबाळांची प्रगती हो, परमेश्वरी विनवणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. की गुरुजनांना बघून एक प्रकारची कृतज्ञता आहे. जसं समाजात आपण घडतो, मग समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो. ते समाजासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे, म्हणजे समाज भेटतो. तसं देवऋण आहे, हे आध्यात्मिक काहीतरी काम केलं पाहिजे. आई वडिलांचं ऋण आहे आपल्यावर, गुरूंचं ऋण आहे. ते ऋण फेडण्याचा तुम्ही त्यांना भेटण्याची जी ओढ तुम्ही दाखवली, हे अतिशय आनंददायी आहे, आनंद देणारे. प्रदीपच्या मुलाला वाटलं सर मी ओळखलं का, मला नाही काय लक्षात येते, तू टुकला लहान होता म्हणतात. प्रदीप सीताराम चौधरी का, मग पोहोचला. पूर्वी कादंबरी चौधरी हिच्याबद्दल फार काळजी करायची. सर कसं आहे काय नाही अभ्यास, ते खूप काळजी करायचे. चौधरी भरपूर काळजी करायचे. आणि शिक्षकावर फार विश्वास होता त्यांचा. आणि आम्ही आमच्या मुलाप्रमाणेच, आमची मुलं सुद्धा इथंच शिकली. आम्ही वाटलं तर बोईसरला पाठवू शकलो असतो, पण नाही म्हणलं आम्ही आमच्या मुलांना सुद्धा इथंच शिकवलं. आमचे तिन्ही लेकरं ते सर्वांचेच इथं शिकली, इथंच मोठी झाली. आणि एक तर इथंच राहतो. खूप प्रेम दिलेलं आहे. तुम्ही असेच माणूस म्हणून अतिशय चांगले काम करता, आनंद देता. आनंद घ्या जीवनामध्ये. फटका दिला असं, रागावला असं, बोलला असं तर तुम्ही निश्चितच बोलवलेली क्षमा केलेली असेल, तुम्ही विसरले असता, त्यामुळेच तुम्ही बोलवलेला. तुम्ही खूप मोठे व्हा, असंच आनंदी राहा, एकत्र राहा, मित्र जोडा. कारण मित्रासारखं प्रेम कोणीच देऊ शकत नाही. आई वडिलांनंतर मित्रच प्रेम देतात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.
तुम्ही 27वी ही आपली सर्वांची नेहमीच इच्छा असेल आणि तुमच्या गोड शब्दांबद्दल खूपच आभारी आहे सर आणि नक्कीच सर्व आम्ही आत्मसात करू तुमचे सर्व शब्द. नेक्स्ट मी कुमार सरांना विनंती करतो त्यांनी त्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन द्यावे. अर्थात स्नेह संमेलनासाठी आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. आज मला वाटतं माझं भाषण आहे की नाही, शेवटचा तास सुरू झालेला आहे. जेव्हा बेल होईल तेव्हा पहिला तास माझा असायचा इतिहासाचा, तो बहुतेक करून झोपण्याचाच असायचा. इतिहास ऐकायला बरं वाटतो, लक्षात ठेवणं आणि लिहिणं फार अवघड असतं. तशा पद्धतीनं हा शेवटचा तास पण कंटाळा आहे. पण आता झोप येणार नाही कारण तुमचं लक्ष सगळं पोटाकडे आहे, भूक लागलेली आहे. या ठिकाणी अशा तऱ्हेचं स्नेहसंमेलन होत आहे किंवा अशा तऱ्हे स्नेहसंमेलन तुम्ही करता, हे अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. काही हे सोपं नसतं, हे सगळं घडवून आणणं हे सोपं नाही. माझी शाळेत मी जी भूमिका ओळखत होतो सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी, ती भूमिका आज प्रणित होत होता आणि प्रणित ती भूमिका अतिशय उत्तमरित्या पार पाडलेली आहे. त्यामुळे भूमिका खरोखरच धन्यवाद. त्यानंतर बोलणारे लोक जे होते, असं वाटत होतं की हे विद्यार्थी त्यावेळेला का बोलत होते, काय आता वाचा फुटली आणि प्रत्येक जण असा बोलायला लागला. आणि विशेष सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा अभि बोलला. कधी मला वाटत नाही शालेय आयुष्यात कधी बोलला असेल गरीब. तर हे सगळं पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर अतिशय छान वाटलं. पुन्हा मला तुम्ही 19 वर्ष पाठीमागे घेऊन गेला. तुमच्या बरोबर येण्यामध्ये उद्देशच असतो की पुन्हा आपण त्या काळात जातो, फ्लॅशबॅक मध्ये मागे 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 मागे. आणि मग तो मला वर्ग आठवतो, तिकडचा वर्ग मला आठवतो, माझी जागा मला आठवते. माझ्या जागेला मी कुलपून घातलेलं होतं त्यावेळेला. इथून पेक्षा इकडे कुठली जागा आहे, इकडे सरकायचं नसतो, इकडे सर या पद्धतीनं त्या बेंचवरती आपला हक्क असायचा. मला माहिती आहे पुढच्या वर्षी मला बेंच सोडायचं आहे, पण तरी सुद्धा वर्षभर ती शाळा, ती बेंच, हे सगळं जे आहे ते माझं वाटायचं. शिकवणारे शिक्षक असतील, त्यांच्या काही वृत्ती असतील, त्यांच्या काही आठवणी असतील. काही विद्यार्थी जे असतात ते त्यावेळेला कसे होते, पण आतला जो एक किडा असतो किंवा आतले एक गुण असतो, अवगुण असतो, काय असतो, तो काही जात नाही. इथं शिल्पीचं भाषण करताय आणि कॉमेंट करायचं काही सोडत नव्हतं. पण हे काय वाईट कॉमेंट नव्हतं ना, पण ठीक आहे. असे जे काही गुण असतात, कोणते विद्यार्थी लक्षात राहतात, जे अतिशय हुशार असतील ते आणि अतिशय आगाऊ असतील ते, या दोन्ही विद्यार्थी जास्ती लक्षात राहतात. त्यामुळे आता इथे सुद्धा कशाच पद्धतीनं आहे. तर शाळेमध्ये किंवा या गावामध्ये इथे बसलेले सगळे जे आहेत त्या सर्वांपेक्षा या गावात 37 वर्ष 6 महिने मी राहिलेलो आहे. आणि आम्ही शिकवत असताना किंवा आम्ही काही करत असताना या ठिकाणी पाठ्यपुस्तक शिकवत नव्हतो. पाठ्यपुस्तक पण शिकवेल त्याचा तर आम्हाला पगार मिळतो. गणित शिकवताना, पायथागोरस शिकवताना पायथागोरसच्या जीवनातील आणखी काही गोष्टी सांगणं हे शिक्षकाचं काम आहे. हिंदी शिकवत असेल, भोसले सर असतील, मराठी शिकवताना मग ते स्मशानातलं सोनं असेल नाही तर आणखी काही असेल, हे सांगता सांगता इतर पण गोष्टी सांगितल्या पाहिजेत तर त्याला खरं शिक्षक म्हणायचं. आणि मला वाटतं इथले सगळे शिक्षक त्या पद्धतीने शिकवत होते. तुम्ही इथे बोलवल्यामुळे पुन्हा एकदा मला 19 वर्ष तर मी सांगितलंच, पण 19 वर्षापेक्षाही मी 8वीत गेलो. तर या शाळा जरी कशी दिसते आहे याबद्दल तुलना तुम्ही पहिल्याची आणि आत्ताची करूच नका. एखादी सुंदर बाई दिसली म्हणजे ती माझी आई होऊ शकत नाही. माझी आई ही माझी आई. तिने जुई कसाडी दिसली असते ना, तशी ही शाळा माझी आहे
म्हटल्यानंतर ती माझी आहे, हा अभिमान पाहिजे. काही दोन शब्द जर तुम्हाला तिथून बोलता येत असतील. इथे सर्वच बघाल तुम्ही तर आपले सर आहेत, चिपटे सर आहेत, भोसले सर आहेत, कुंभार सर आहेत, वाणी सर आहेत. आणि आदरणीय गुरुजन, सर्वांना नमस्कार आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर, धन्यवाद सर. थँक्यू सर, थँक्यू सो मच. मुलींनी या पुढे खास आलेले आहे. आम्ही सगळे एकत्र आलो, अतिशय आनंद झाला आम्हाला. अरे वा. परत तुला So then, why?